हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शनिवार 28 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. एकीकडे राजेश अजून ICUमध्येच आहे आणि तो चक्क कोमात गेलाय. त्यामुळे अंजलीला जबरदस्त धक्का बसला आणि अंजलीला लेबर पेन सुरू झालं. म्हणजे अंजली आता लवकरच बाळाला जन्म देणार आहे. डॉक्टरांनी अर्णव आणि ईश्वरीला सांगितलं की अंजलीची 9व्या महिन्यातच डिलिव्हरी होतीये. त्यामुळे बाळाचा आणि आईचा जीव वाचवणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे अर्णव खूप घाबरला. ईश्वरीने त्याला धीर धरायला सांगितलं. सर, गणूबाप्पा सगळं ठीक करेल, तुम्ही काळजी करू नका. अर्णव अंजलीसाठी गोळ्या औषधं आणायला हॉस्पिटलच्या बाहेर गेला तर चक्क रिया हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि रिया आता राजेशचं सत्य सगळ्यांना सांगणार आहे. त्यामुळे अर्णव आणि ईश्वरी चांगलेच घाबरलेत. मग हे सगळं नेमकं घडतंय तरी काय, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरी हे दोघे एकमेकांबरोबर कॉफी पित असतात आणि त्याच वेळेस तेथे अंजली येते. या दोघांना पाहून अंजलीचा खूप जळफाट होतो आणि ती टाळ्या वाजवते. अर्णव आणि ईश्वरी घाबरतात तर अंजली म्हणते, वा भाई वा, काय कॉलेज कट्टा रोमांस सुरू आहे तुमच्या दोघांचा. अंजली या दोघांना जाब विचारते, तुम्हाला लाज नाही वाटत का रे? येथे तुमच्या घरातील एक व्यक्ती, अर्णव तुझ्या बहिणीचा नवरा, तेथे मृत्यू आणि जीवनाच्या दारात झुलतोय. तो मरायला टेकलाय आणि तू येथे तुझ्या बायकोबरोबर रोमांस करतोय. तसंही मला तर हे माहीतच होतं की तुम्ही ना सगळी नाटकं करताय. माझ्या नवऱ्याची तुम्हाला खूप काळजी आहे. ही रडण्याची घाबरण्याची नाटकं आहे तुमची फक्त. तुम्हाला फक्त जे हवं होतं ते घडलंय. तसंही तुम्हाला माझा नवरा देवाघरी गेलेलाच पाहायचा आहे. एकतर त्याला जेलमध्ये टाकायचं, नाहीतर तो मेला पाहिजे. तुमची इच्छा आता पूर्ण होतीये म्हणून तुम्ही खुशच आहात. पण माझ्या नवऱ्याला काहीच होणार नाही हे लक्षात ठेवा आणि मला आणि माझ्या नवऱ्याला तुमची काहीच गरज नाहीये. असं म्हणून अंजली रागारागाने तेथून निघून जाते. अर्णव ताई ताई करत तिच्या मागे जातो आणि ईश्वरी मात्र असं म्हणून तेथेच उभी राहते. आणि इकडे ईश्वरीच्या माहेरी संजय आणि सुप्रिया राजेशबद्दल बोलत असतात. सुप्रिया म्हणते, नम्रता त्या राजेशला पाहायला हॉस्पिटलमध्ये गेली आहे, पण अजून तिच्याबद्दल काहीच समजलेलं नाही आहे. मला असं वाटतं आपण सुद्धा तेथे जायला हवं. तर संजय सांगतो, हो, तुझी इच्छा असेल तर तू जाऊन येऊ शकतेस, पण मला असं वाटतं आपण सध्या तेथे जायला नको, कारण नम्रताने आपल्याला अजून काही सांगितलेलं नाही आहे. तर सुप्रिया म्हणते, पण आपली मुलगी त्या घरची सून आहे, आपण नाही गेलो तर त्यांना काय वाटेल. संजय म्हणतो, मला आता बोलता येत आहे. मी असं ठरवलं होतं की त्या राकेशने आपल्याबरोबर काय काय केलं आहे, माझा अपघात त्याने कसा घडवला, हे सगळं जाऊन त्यांना सांगायचं. पण अचानक हे सगळं घडलं, त्यामुळे मला आता थोडा वेळ थांबावंच लागणार आहे. तर सुप्रिया म्हणते, हो, तुम्हाला थोडा वेळ थांबावंच लागेल, कारण अर्णव आणि ईश्वरीसुद्धा त्या राकेशचं सत्य सगळ्यांसमोर आणणार होते. पण राकेशचा अपघात झाल्यामुळे त्यांनीही थोडा वेळ थांबायचं ठरवलं आहे. संजय म्हणतो, ठीक आहे, मग आपणही थोडा वेळ थांबू. तर इकडे अर्णव अंजलीच्या मागे मागे येतो आणि म्हणतो, ताई तू का गैरसमज करून घेतीयेस, आम्ही असं काहीच करत नव्हतो. अंजली चिडून म्हणते, अर्णव बस झाली तुझी नाटकं. तेवढ्यात ईश्वरीसुद्धा तेथे येते आणि अंजली म्हणते, तू ये ना पूर्ण बदललायस. तुझ्या बहिणीचा नवरा तिकडे मरणाच्या दारात उभा आहे, पण तुला फक्त तुझी बायकोच दिसतीये. बायकोशिवाय तुला दुसरं काही दिसतच नाही. 24 तास ईश्वरी 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 करत करत तिच्या मागे फिरत राहतोस. अर्णवला खूप वाईट वाटतं. अर्णव म्हणतो, ताई असं काहीच नाहीये, उलट तू किती बदलली आहेस. पुन्हा पुन्हा तेच घाणेरडे आरोप करतेस, खोटे नाटे आरोप करतेस, चिडचिड करतेस, रागराग करतेस. आधी तर तू अशी वागत नव्हती. अंजली चिडून म्हणते, अर्णव मी किती बदललंय ना, त्यापेक्षा तू किती बदललाय ना याकडे लक्ष दे. तू पूर्ण बदललाय. त्या ईश्वरीने तुला बदललंय. तिने तुझे कान भरले आहेत राजेश विरुद्ध, माझ्या विरुद्ध, म्हणून तू असं वागतोय. अर्णव आणि ईश्वरीला समजतं हिला काही समजून फायदा नाहीये. अंजली अर्णवला म्हणते, तू एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या क्षणी राजेश शुद्धीवर येईल आणि त्यांनी जर मला सांगितलं की हा माझा अपघात नव्हता तर घातपात होता आणि तो ईश्वरीने घडून आणलाय, त्या क्षणी मी तुझ्या बायकोविरुद्ध पोलीस कंप्लेंट करणार आणि तिला जेलमध्ये टाकणार, हे तू लक्षात ठेव. अशी वॉर्निंग देऊन अंजली तेथून निघून जाते. अर्णव आणि ईश्वरीला खूप वाईट वाटतं. अंजली ही काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये, म्हणून दोघे खूप दुःखी होतात. आणि थोड्या वेळानंतर अंजली ही एका बाकड्यावर बसलेली असते आणि तिच्या पोटात कळा यायला सुरुवात झालेली असते. तिचं पोट दुखत असतं.
मामी हे सगळं पाहते आणि मामीला वाटतं अंजली एकटी आहे, हीच ती योग्य संधी, आता आगीत तेल ओतता येईल असा विचार करून मामी अंजली जवळ येऊन बसते आणि म्हणते, अरे रे अंजली, मला आहे ना तुझी अवस्था पाहवली जात नाहीये. बिचारा तो देव माणूस जावई बापू त्या अवस्थेत तेथे आहेत आणि तू या अवस्थेत, आणि तुमच्या दोघांची अवस्था ना तुझ्या सख्ख्या भावामुळे आणि त्याच्या बायकोमुळे झाली आहे, हे खरं आहे. अंजलीला सुद्धा पटतं की मामी तर एकदम 100% खरं बोलतीये. आणि अर्णव हा नेहमीप्रमाणे डोक्याला हात लावून बसलेला असतो. ईश्वरी त्याला विचारते, सर काय झालं? आणि अर्णव तेच उत्तर देतो, मी सिंदूर, ताई माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये, ती मला पुन्हा पुन्हा वाईट बोलतीये आणि मला हे सहनच होत नाहीये. ईश्वरी अर्णवला समजावून सांगते, सर सगळं ठीक होईल, तुम्ही काळजी करू नका. तेवढ्यात एक नर्स तेथे येते आणि म्हणते, तुम्ही राजेश या पेशंटचे नातेवाईक आहात ना, ही औषधं घेऊन या. अर्णव म्हणतो ठीक आहे आणि तो औषधं घ्यायला जातो. ईश्वरी तेथेच थांबते आणि मामीचं आगीत तेल नाही तर तूप ओतायचं काम सुरूच असतं. ती म्हणते, अंजली मला आहे ना त्या ईश्वरीवर आधीपासूनच संशय आहे. ती आपलं घर मोडायला आली आहे, तिला अर्णवची सगळी प्रॉपर्टी हवी आहे. नाहीतर तूच मला सांग, जावई बापूंसारखा धुतल्या तांदळासारखा माणूस कोठे शोधून सापडणार आहे? त्यांच्या चारित्र्यावर एकही डाग नाहीये, इतका देव माणूस तो, आणि ईश्वरी येऊन जाऊन त्यांच्यावरच आरोप लावते, ते असे आहेत तसे आहेत, आणि यावरूनच त्या ईश्वरीवर मला संशय यायचा. पण तूच माझ्यावर विश्वास ठेवत नव्हती. मी तुला सांगायचे ईश्वरी या घरात का आली आहे, तर तू मलाच म्हणायची, मामी तू चुकीचा विचार करतेस, तुझा त्या ईश्वरीवर खूप विश्वास होता. पण आत्ता तुला कळलंय ईश्वरीचं खरं रूप काय आहे. आणि तू एक गोष्ट चांगली केली, त्या ईश्वरीचं खरं रूप घरातील सगळ्यांसमोर आणलं, म्हणजे बाकीच्यांचा सुद्धा जो ईश्वरीवर विश्वास आहे ना तो नक्की जाईल. परंतु हे सगळं ऐकत असताना सुद्धा अंजलीला खूप त्रास होत असतो, तिच्या पोटात कळ्या येत असतात. मामीला हे दिसतं. मामी विचारते, अंजली तुला खूप त्रास होतोय का? अंजली ही खूप त्रासात असते, पण मामीला मात्र त्याचं काही देणं घेणं नसतं. तर इकडे सुप्रिया ही विचारात गुंग झालेली असते. शुभंकर आणि संजय तेथे असतात. सुप्रिया ही संजयला विचारते, अहो खूप उशीर झालाय, नम्रताचा अजून काहीच कॉल आलेला नाहीये, मी जाऊ का त्या राजेशला भेटायला? तर संजय सांगतो, तुझी इच्छा असेल तर तू जाऊ शकतो. सुप्रिया जाऊ लागते तर शुभंकर तिला थांबवतो आणि म्हणतो, थांबा काकू, मी म्हणतो तुम्ही नका जाऊ, कारण नमू तेथे गेली ना आणि तिने अजून काहीच सांगितलेलं नाहीये. एकतर ती अपघाताची केस आहे, तेथे सगळे घरचे जमलेले असतील, गर्दी असेल, खूप टेन्शन असेल, आणि त्यात तुम्ही जाऊन अजून गर्दी नका वाढवू. तर सुप्रिया म्हणते, पण शुभंकर आमचं आणि त्यांचं नातं आहे, माझ्या दोन्ही मुली त्याच घरी आहेत, मग मला तर जायलाच हवं ना, मी नाही गेले तर त्यांना काही आवडणार नाही. आणि तेवढ्यात संजय म्हणतो, ज्यांनी पाप केलंय त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा मिळणारच. माणूस जेव्हा पाप करतो तेव्हा त्याला असं वाटतं की देव हा पाहत नाहीये, पण देव सगळं पाहत असतो आणि आज ना उद्या त्या पापांची शिक्षा देतोच. शुभंकरला काही कळतच नाही. शुभंकर विचारतो, काका असं का बोलताय? तर सुप्रिया त्याला सांगते, नाही नाही, ते असंच तत्त्वज्ञान सांगताय, काही सिरियस नाहीये, मी भेटून येऊ का? शुभंकर म्हणतो, काकू एक काम करा, नम्रता जेव्हा घरी येईल ना त्यानंतर तुम्ही जा, म्हणजे आत्ता लगेच जाऊ नका. सुप्रियाला सुद्धा हे पटतं आणि ती हॉस्पिटलमध्ये नाही जायचं असं ठरवते. तर इकडे मामा आणि आजी आकाश बरोबर असतात. आजी ही मामाला विचारते, अर्णव त्या जावई बापूंविरुद्ध असे कोणते पुरावे समोर ठेवणार होता, मला काही कळतच नाहीये. मामा म्हणतो, आई तू नको टेन्शन घेऊ, चल तुझ्या औषधांची वेळ झाली आहे, आपण काहीतरी खाऊन येऊया. असं म्हणून मामा आजीला घेऊन जातो. पण आकाशला मात्र प्रश्न पडतो की अर्णव असे कोणते पुरावे समोर ठेवणार होता, मला दादाला विचारायलाच हवं. तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि आकाश अर्णवला जाब विचारतो, दादा मला आत्ताच्या आत्ता सांग, तू राजेश विरुद्ध कोणते पुरावे समोर ठेवणार होता, कारण त्या राजेशबद्दल ताई ही खूप पॉझिटिव्ह झाली आहे आणि ती ईश्वरी आणि तुझ्यावरच आरोप लावतीये की तुम्ही त्याचा घातपात घडवला, तुम्ही त्याचा अपघात घडवला, आणि हे सगळं मला सहन होत नाहीये, हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे जात आहे, त्यामुळे मला सगळं खरं खरं सांग. तर अर्णव आकाशला शांत करतो, आकाश शांत हो, आता हे सगळं सांगण्याची वेळ नाहीये, तो राजेश कोमात चाललाय, आपल्याला त्याच्याबद्दल विचार करायला हवा. आकाश म्हणतो, अरे दादा, पण जोपर्यंत घरातील सगळ्यांना आणि अंजली ताईला त्या राजेचं सत्य कळत नाही ना, तोपर्यंत ती तुम्हाला दोष देतच राहणार, तुम्हाला वाईट साईड बोलणार, आणि ते काही मला सहन होत नाहीये. चल मला सगळं सत्य सांग, आपण घरच्यांना सगळं सांगून देऊया.
पण अर्णव त्याला समजावून सांगतो, नाही, अजून मालिका आपल्याला खूप लांबवायची आहे, त्यामुळे एवढ्या लवकर आपण अंजली ताईला त्या राजेशचं सत्य सांगू शकत नाही. थोडा थांब, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी सत्य सगळ्यांना सांगेल. असं म्हणून अर्णव तेथून निघून जातो. आकाशला मात्र राग आलेला असतो. कधी कधी असं वाटतं या अर्णवपेक्षा आकाशच मालिकेचा हिरो असता तर वल्लरी आणि राजेश आत्तापर्यंत तुरुंगात असते. आणि इकडे ईश्वरी ही हॉस्पिटलमध्ये असते. तेवढ्यात नम्रता तेथे येते. नम्रता विचारते, काय झालं ईश्वरी, त्या नालायक राकेशचं काय झालं? तर ईश्वरी ही नम्रताला समजावून सांगते, राकेश नाही राजेश, येथे राकेशचं सत्य कोणाला माहीत नाहीये, त्यामुळे त्याला राकेश म्हणू नको. आपल्याला सुद्धा मालिका लांबवायची आहे, त्यामुळे त्याचं सत्य अजून कोणाला समजायला नको. आणि ईश्वरी नम्रताला सांगते, आज आम्ही त्या राजेशचं सत्य सगळ्यांसमोर आणणार होतो, पण ट्रकने त्याला उडवलंय. पण नम्रता ही वल्लरीपेक्षा जास्त हुशार आहे. आणि नम्रता ही ईश्वरीला समजावून सांगते, तो राजेश काहीही करू शकतो, काहीही नाटकं करू शकतो. त्यामुळे तू ICU मध्ये जाऊन त्या राजेशला पाहिलंय का? त्याचा चेहरा पाहिलाय का की त्याचाच अपघात झालाय? तो काहीतरी नाटकं करत असेल. तर ईश्वरी ही महामूर्ख आहे. ती म्हणते, नाही नमुताई, आम्ही त्यांचा चेहरा नाही पाहिलाय, पण डॉक्टरांनी कन्फर्म केलंय ना, मग शंका कशाला घ्यायची? नम्रता पुन्हा एकदा तिला समजावून सांगते, अगं ईश्वरी, तो राजेश नाटक करू शकतो, डॉक्टरांना लाच देऊ शकतो, तू स्वतः जाऊन कन्फर्म कर. आणि ईश्वरी म्हणते, हो ते तर मी करणारच आहे, पण मला आता अंजलीताईंची जास्त काळजी वाटतीये, कारण हा अपघात आम्हीच केलाय अशी शंका त्यांनी आली आहे आणि त्या फक्त आमच्या दोघांवर आरोप लावताय. अर्णव सरांचं सुद्धा काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये. त्यामुळे नम्रताला सुद्धा टेन्शन येतं की ही बाई उद्या माझी सुद्धा नणंद बनणार आहे, मला किती त्रास देते देवाला माहीत. तर ICUच्या बाहेर मामा, आजी, अंजली सगळे उभे असतात आणि ICU मध्ये चांगली धावपळ सुरू असते. आता नाटक करायचं म्हटल्यावर धावपळ सुरू असणारच. आणि वॉर्ड बॉय, नर्स आतमधून बाहेर करत असतात. एक नर्स बाहेर येते. मामा विचारतो, काय झालं डॉक्टर, एवढी धावपळ का सुरू आहे? तर नर्स म्हणते, मला जास्त डायलॉग नाही आहे, तुम्ही डॉक्टरला विचारा. आणि मग थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर येतात आणि डॉक्टरला पाहून अंजली विचारते, डॉक्टर काय झालंय सांगा, राजेश बरे तर आहेत ना? तर डॉक्टर सांगतात, आम्ही आता तुम्हाला काहीच सांगू शकत नाही, खूप मोठी इमर्जन्सी आहे. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. अर्णव आणि आकाशसुद्धा तेथे येतात. अर्णवसुद्धा हे ऐकतो आणि डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर काय झालंय सांगा मला. आणि डॉक्टर त्याला सांगतात, आम्ही पेशंटवर उपचार करत होतो, परंतु पेशंट हा ऑपरेशन करण्याआधीच कोमात गेलाय, त्यामुळे आता आम्हाला त्यांची सर्जरी करावीच लागेल. राजेश कोमात गेलाय हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. अंजली, ईश्वरी, मामी, आजी, आकाश, अर्णव, मामा यांना जबर धक्काच बसतो. डॉक्टर तेथून निघून जातो आणि अंजलीला चक्कर येते. अंजली खाली कोसळणार इतक्यात सगळेजण तिला सावरतात आणि अंजली ही जोर जोरात ओरडू लागते. तिच्या पोटातून कळा येऊ लागतात. तिला लेबर पेन सुरू झालेला असतो आणि नर्स आणि वॉर्ड बॉय लगेच स्ट्रेचर घेऊन येतात. अंजलीला त्यावर झोपवतात आणि ICU मध्ये घेऊन जातात. अर्णव खूप घाबरतो. ईश्वरी त्याला सावरते. अर्णव रडू लागतो आणि म्हणतो, माझ्या ताईला काही झालं ना तर मी नाही सहन करू शकणार. ईश्वरी अर्णवला समजून सांगते, अर्णव सर टेन्शन घेऊ नका, अंजली ताईंना काहीच होणार नाही. अर्णव आणि ईश्वरी दोघे ICUच्या बाहेर असतात. तर डॉक्टर आतमध्ये अंजलीला चेक करत असतात. अंजलीची पल्स रेट खूप कमी झालेली असते, BP शूट झालेलं असतं आणि अंजलीचे डोळे बंद होत असतात. डॉक्टर अंजलीला समजवण्याचा प्रयत्न करते, डोळे बंद करू नकोस, डोळे उघड. पण अंजलीला खूप त्रास होत असतो. अंजलीचे डोळे बंद होत असतात. डॉक्टर सांगतात, आता तुम्ही लवकरच आई होणार आहात, काळजी करू नका, एका गोंडस बाळाला तुम्ही जन्म देणार आहात. अंजलीला याचा आनंद झालेला असतो, पण राजेशचा जीव धोक्यात आहे याचीही तिला भीती वाटत असते आणि तिला खूप त्रास होत असतो. पोटातून कळा येत असतात. ईश्वरी आणि अर्णव ICUच्या बाहेर असतात, खूप टेन्शनमध्ये असतात. डॉक्टर ही अंजलीची ही अवस्था पाहून ICUच्या बाहेर येते. अर्णव आणि ईश्वरी विचारतात, डॉक्टर काय झालं, ताई बरी आहे ना? तेवढ्यात मामा, मामी, आकाश, आजी सगळे तेथे येतात. डॉक्टर विचारते, त्यांचे मिस्टर कुठे आहेत? अर्णव सांगतो, त्यांच्या मिस्टरांचा अपघात झालाय, ते सुद्धा ICU मध्ये आहेत. डॉक्टर विचारतात, तीच ॲक्सिडेंट केस का? ओके. अर्णव विचारतो, डॉक्टर पण नेमकं काय झालंय? डॉक्टर अर्णव आणि ईश्वरीला आतमध्ये बोलवते. अर्णव, ईश्वरी आतमध्ये जातात. इकडे बाहेर सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं की अंजलीबद्दल नेमकं काय घडतंय. डॉक्टर अर्णव आणि ईश्वरीला सांगते, यांची पल्स रेट खूप कमी झाली आहे, BP खूप शूट झालं आहे आणि आता लवकरच त्यांची डिलिव्हरी होणार आहे. पण
त्यांची नॉर्मल डिलिव्हरी नाही होऊ शकत, आपल्याला त्यांचं सीझर करावं लागेल. पण BP शूट झाल्यामुळे, पल्स रेट कमी झाल्यामुळे सीझर करणंसुद्धा खूप धोकेदायक आहे. त्यामुळे आम्हाला कन्फर्मेशन हवं होतं. अर्णव विचारतो, कोणतं कन्फर्मेशन? डॉक्टर सांगतात, जर हे सीझर करताना बाळ आणि आईच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्यासाठी हॉस्पिटल जबाबदार राहणार नाही. अर्णवला जबर धक्काच बसतो. तो तोंडाला हात लावून रडू लागतो. ईश्वरीसुद्धा घाबरते. डॉक्टर अर्णवला समजावून सांगतात, आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करणार आहोत. बाळाला आणि आईला काहीच होऊ देणार नाही. तुम्ही काळजी करू नका. पण हॉस्पिटलची प्रोसिजर असते आणि आम्हाला कन्सेंट फॉर्मवर साईन हव्या आहेत. त्यामुळे तुम्ही ठरवा आणि आम्हाला कन्सेंट द्या, असं म्हणून डॉक्टर तेथून निघून जातात. अर्णव खूप घाबरलेला असतो. तेव्हा ईश्वरी त्याला समजावून सांगते, अर्णव सर, घाबरू नका. गणूबाप्पा आपल्या पाठीशी आहे. काहीच होणार नाही. अंजलीताई आणि त्यांचं बाळ एकदम सुखरूप या जगात जन्माला येईल. तुम्ही घाबरू नका. कारण आजपर्यंत आपण अंजलीताईंच्या बाळासाठी खूप काही सहन केलं आहे. त्या राजेशने आजपर्यंत तुम्हाला, मला, आपल्या संपूर्ण कुटुंबाला, अंजलीताईला सुद्धा इतका त्रास दिला. पण आपण त्याच्याविरुद्ध काहीच केलं नाही. याचं मुख्य कारण म्हणजे अंजलीताई आणि त्यांच्या पोटातील बाळ. आपण या क्षणाची तर वाट पाहत होतो की अंजलीताई या गरोदर होतील, अंजलीताई बाळाला जन्म देतील आणि मग आपण राजेचं सत्य त्यांच्यासमोर आणू. कारण तेव्हा अंजलीताईच्या जीवाला कोणताही धोका नसेल. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. सगळं काही ठीक होईल. अर्णवला मात्र आपल्या ताईची, अंजलीची खूप काळजी वाटत असते. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अंजलीताईवर अर्णवचं किती प्रेम आहे. लहानपणापासून अंजलीताईनेच त्याच्या आईची जागा घेतली होती आणि आज अंजलीताई ICUमध्ये आहे. तिच्या जीवाला धोका आहे, तिच्या बाळाच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे अर्णव खूप घाबरलेला असतो आणि ईश्वरी त्याला समजावून सांगते, सर घाबरू नका. अंजलीताईला काहीच होणार नाही. त्या सुखरूप आहेत आणि त्यांचं बाळ या जगात सुखरूप येईल. अंजलीताईसुद्धा स्वस्थ असतील. तुम्ही सगळं गणूबाप्पावर सोडून द्या. गणूबाप्पा सगळं ठीक करेल. आणि इकडे अंजली मात्र राजेश 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 असंच ओरडत असते आणि अर्णव आणि ईश्वरी तिच्या समोर असतात. पण ती मात्र राजेशच्या नावाचीच बाराखडी म्हणत असते. राजेश कुठे आहेत? राजेश बरे आहेत का? राजेश शुद्धीवर आले का? राजेश तर कोमात गेलेत. काय होईल राजेशचं? असंच ती बोलत असते. नर्स तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. शांत व्हा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचे मिस्टरसुद्धा बरे आहेत, तुम्ही सुद्धा बऱ्या व्हाल. अर्णव अंजलीच्या डोक्यावर हात ठेवतो. अंजलीला समजावून सांगतो, ताई टेन्शन घेऊ नको. जिजूसुद्धा लवकरच बरे होतील आणि तुझं बाळसुद्धा सुखरूप आहे. तू सुद्धा सुखरूप राहशील. काळजी करू नको. आणि ही नर्स लगेचच अर्णवला म्हणते, तुम्ही जा आणि ही औषधं घेऊन या. अर्णव म्हणतो ठीक आहे. अर्णव तेथून निघून जातो आणि मग ईश्वरी अंजलीच्या डोक्यावर हात ठेवते. अंजली ही बेशुद्ध झालेली असते. ईश्वरीला खूप भीती वाटते की आता अंजलीताईचं काय होईल. त्यामुळे ईश्वरी ही गणूबाप्पासमोर हात जोडते आणि गणूबाप्पाला प्रार्थना करते, गणूबाप्पा, तो राजेश कसाही असला तरीसुद्धा आमच्या अंजलीताई खूप चांगल्या आहेत. आजपर्यंत त्यांनी कधीच कोणाचं वाईट केलेलं नाही आहे. कोणाचं वाईट करण्याचा विचारसुद्धा केला नाही आहे. या प्रेग्नन्सीच्या काळात त्यांनी खूप त्रास सहन केला आहे. आता लवकरात लवकर त्यांची डिलिव्हरी होऊ दे. त्यांना आणि त्यांच्या बाळाला सुखरूप असू दे, अशी विनंती ईश्वरी गणूबाप्पाला करते. परंतु हे सगळं ऐकायला अंजली शुद्धीवर नसते. कारण अंजलीला तर फक्त ईश्वरीच्या वाईट गोष्टीच पाहायच्या आहेत. ईश्वरी आपली किती काळजी करते हे अंजलीला काही पाहायचं नसतं. ईश्वरी गणूबाप्पाला प्रार्थना करते. तिला अंजलीची खूप काळजी वाटत असते की अंजली ही सुखरूप असायला हवी. त्यांच्या बाळाचा जन्म हा सुरक्षित व्हायला हवा. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक अनेक ट्विस्ट आले आहेत. राजेश कोमात गेलाय, पण खरं सांगायचं तर हे सगळं नाटक आहे. जो पेशंट ICUमध्ये आहे ना, तो कदाचित राजेश नाही आहे. राजेशने हा सगळा डाव रचलाय. हे सगळं नाटक केलेलं आहे. परंतु या नाटकामुळे अंजली मात्र खरंच ICUमध्ये गेली आहे आणि लवकरच अंजलीची डिलिव्हरी होणार आहे. अंजली एका गोंडस मुलीला जन्म देणार आहे. तो प्रोमो तर तुम्ही सगळ्यांनी नक्कीच पाहिला असेल की अंजली एका गोंडस मुलीला जन्म देणारे, ती आई बनणारे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण तू ही रे माझा मितवा या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा अर्णव
अंजलीसाठी औषधं घेण्यासाठी हॉस्पिटलच्या बाहेर गेलेला असेल, त्याच वेळेस त्याला रिया दिसणार. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मामीने रियाला कॉल केला होता की तुझा सर्वेश हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्याचा खूप मोठा अपघात झाला आहे, तू त्याला भेटायला ये. त्यामुळे रिया त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला आलेली असेल. अर्णव आणि रियाची भेट होईल. अर्णव विचारेल, रिया तू येथे काय करतेयस? तर रिया म्हणेल, त्या सर्वेशने माझ्या आयुष्याचं वाटोळ केलंय, माझा खूप फायदा उचलला आहे, मी त्याला सोडणार नाहीये, मला जाऊन पाहायचंय त्याची काय अवस्था झाली आहे. तर अर्णव हा रियाला समजण्याचा प्रयत्न करेल, रिया तू आता जाऊ नकोस, आतमध्ये खूप मोठा गोंधळ झालाय, माझी ताई ICU मध्ये आहे, तिची डिलिव्हरी होणार आहे, तो राजेश कोमात गेलाय, तो सुद्धा मरणाच्या दारात आहे, त्यामुळे आता कोणताही गोंधळ घालू नकोस. पण अर्णव असं का बोलतोय तेच कळत नाहीये. जर रिया आतमध्ये गेली, तिने सगळं सत्य सगळ्यांना सांगितलं, तसंही अंजली ICU मध्ये, त्यामुळे तिला तर काही कळायचं नाही, तिला आणि तिच्या बाळाला काही त्रास व्हायचा नाही. पण मामा, आकाश, आजी यांना तरी त्या राजेचं खरं रूप कळेल ना. पण अर्णव मात्र रियाला थांबवत असतो आणि रिया त्याला ठणकावून सांगते, मी तुझं काहीच ऐकणार नाही, मी आत्ताच्या आत्ता त्या सर्वेशला जाऊन भेटणार आहे, मला त्याला जाब विचारायचा आहे, त्याने माझ्यावर इतका मोठा विश्वासघात का केला, माझ्या आयुष्याचं वाटोळं का केलं. असं म्हणून रिया रागारागाने तेथून निघून जाईल आणि अर्णव तेथेच विचार करत बसेल, आता काय होईल, ही रिया आतमध्ये गेली तर काय होईल. आणि त्याच वेळेस ईश्वरी अर्णव सर म्हणून ओरडत बाहेर येईल. अर्णव तिला सांगेल, ती रिया गेली आहे मध्ये. ईश्वरी विचारेल, कोण रिया? आणि मग अर्णव रियाचं सगळं सत्य तिला सांगणार की राजेश सर्वेश नावाने एका मुलीला भेटत होता, त्या मुलीबरोबर गोव्यात मस्त मजा करायला गेला होता आणि ती मुलीला आता राजेशचं सत्य कळालंय, त्यामुळे ती मुलगी येथे आली आहे, तिचं नाव रिया आहे आणि ती राजेशला भेटायला जातीये. पण रिया जर गेली तर खूप मोठा गोंधळ होईल, राजेशचं सत्य सगळ्यांना कळेल आणि आपल्याला मालिका लांबवायची आहे, एवढ्या लवकर राजेशचं सत्य सगळ्यांना कळायला नको, असं अर्णव ईश्वरीला सांगणार. आणि मग ईश्वरी ही रियाच्या मागे मागे पळेल. रिया ही ICU मध्ये जाणार असेल, त्या राजेशचं सत्य सगळ्यांना कळणारच होतं, कारण रिया ICU मध्ये गेली तर ती सगळ्यांना सांगेल, अरे मध्ये जो पेशंट आहे तो राजेश नाही आहे, तो दुसराच पेशंट आहे. पण एवढ्या लवकर कसं काय सस्पेन्स तुटणार. त्यामुळे ईश्वरी ICU मध्ये जाण्याच्या आधीच या रियाचा हात पकडेल, तिला थांबवणार आणि रियाला खूप राग येईल, कारण रिया तर ईश्वरीला ओळखत नाही, ही मुलगी कोण आहे जी मला थांबवतीये, हाच प्रश्न रियाला पडणार. आणि त्याच वेळेस मामीसुद्धा तेथे येईल. मामी पाहणार की रिया हॉस्पिटलमध्ये आली आहे आणि ईश्वरी आणि अर्णव तिला थांबवत आहे. मग आता रियासुद्धा मामीला ओळखत नाही की मामीच ती हितचिंतक होती जिने मला कॉल केला आहे, त्यामुळे मामी ती मी नव्हेच, मला तर काही माहीतच नाही असं आव्हानणार, एवढं मात्र खरं. आणि मग ईश्वरी ही रियाला समजवण्याचा प्रयत्न करेल, मला माहिती आहे तुझ्याबरोबर वाईट घडलंय, त्या राजेशने सर्वेश बनून तुला फसवलंय, तुझा फायदा उचललाय, परंतु आता तो राजेश कोमात गेलाय, त्याच्याशी तू बोलू शकत नाही, त्याला भेटू शकत नाही, त्याच्यावर आरडाओरडा करून काही फायदा नाही आहे. आणि आमच्या अंजलीताई म्हणजे राजेशची बायको आता ICU मध्ये आहे, ती बाळाला जन्म देणार आहे आणि तिलाही कोणता त्रास व्हावा अशी आमची इच्छा नाही आहे. एक ना एक दिवस आपल्याला त्या राजेशचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं आहे, तेव्हा आम्ही तुला कॉन्टॅक्ट करू, तेव्हा बोलून घेऊ, पण आत्ता येथून निघून जा. रियाला हे पटलेलं नसेल, पण राजेशच जर कोमात आहे तर येथे धिंगाणा घालून काय फायदा, असा विचार करून कदाचित रिया तेथून निघून जाईल. मग आता जेव्हा अंजली ही गोंडस बाळाला मुलीला जन्म देईल, त्यानंतर या मालिकेत काय ट्विस्ट येईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.